ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला। कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे मिला, क्या बुरा क्या या वयात सुद्धा ते आपल्या सर्वांना रुग्णांना देत असतात. धन्यवाद डॉक्टर. त्यानंतर 1976 साली त्यांचा विवाह सौभाग्यवती सुनंदा यांच्याशी झाला आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्यामध्ये सुनंदाच्या रूपानं एक लक्ष्मी त्यांच्या आयुष्यामध्ये आली. टाळ्या वाजवूया. 1976 विवाह बंधनामध्ये डॉक्टर बंदिस्त झाले आणि सौभाग्यवती सुनंदाशी त्यांचा विवाह झाला आणि प्रपंचाला संसाराला सुरुवात त्यांनी 1976 साली सुरुवात केली. त्यानंतर पहिलं अपत्य डॉक्टर साहेबांना निर्माण झालं. कन्यारत्न 1977 ला डॉक्टर दीपाली यांचा जन्म झाला आणि आपल्या या संसाराच्या वेळीवरती पहिलं फूल उमललं डॉक्टर दीपालीच्या रूपाने. 1977 दीपालीचा जन्म या ठिकाणी त्यांच्या आयुष्यामध्ये झालेला होता. अत्यंत आनंदाची गोष्ट यामध्ये दोघांचं कुटुंब ठिकाणचं झालं, त्रिकोण झाला, प्रेमाचा त्रिकोण निर्माण झाला आयुष्यामध्ये आणि दीपालीचा जन्म झाला आणि डॉक्टरला अत्यंत आनंद झाला. आणि त्यानंतर 1979 साली पुन्हा त्यांना आनंद झाला. डॉक्टर हर्षद यांचा जन्म झाला आणि हे कुटुंब आणखी सुखी झालं. त्रिकोणी असणारं कुटुंब चौकोनी झालं. डॉक्टर हर्षदच्या रूपाने त्यांच्या कुटुंबामध्ये पुत्ररत्न प्राप्त झाला आणि दोघांनाही अत्यंत आनंद झाला. आणि ह्या तिघाचं कुटुंब चौघाचं झालं. प्रेमाचा त्रिकोण आणि चौघाचं चौरंगी गलत, चौरंगी हा प्रपंच सुरू झाला. 1979 डॉक्टर हर्षद यांचा जन्म झाला. त्यानंतर 1986 साली तृप्ती जन्माला आली. मुलगी कन्यारत्न प्राप्त झाले आणि हे चौरंगी कुटुंब आज पंचरंगी झालं. हाही आनंद त्यांच्या कुटुंबामध्ये अत्यंत अवर्णनीय असा झाला होता. तृप्तीच्या रूपाने पुन्हा एकदा डॉक्टरांच्या आयुष्यामध्ये, संसारामध्ये, जीवनामध्ये तृप्तीच्या रूपाने तिसरी कन्या त्यांना प्राप्त झाली आणि अत्यंत आनंद त्यांना झाला. त्यानंतर 1990 साली डॉक्टरांनी स्वतःचं हॉस्पिटल तयार केलं. 1990 ला आता जे आपण हॉस्पिटल पाहतोय त्या हॉस्पिटलची इमारत, हॉस्पिटलची सुरुवात, स्वतःच्या हॉस्पिटलची सुरुवात केली 1990 साली आपल्या सर्वांच्या सेवेसाठी केली. आणि त्यानंतर 4 वर्षामध्ये म्हणजे 1994 साली त्यांनी आपलं घर उभं केलं. 90 ला हॉस्पिटल निर्माण केलं आणि 94 साली त्यांनी स्वतःचं स्वप्नातलं घर निर्माण केलं आणि जीवनामध्ये अत्यंत आनंदाने हा संसार, हा प्रपंच आणि रुग्णसेवा याच्या अत्यंतपणे 94 पासून सुरू झालेला आहे. त्यानंतर 2000 मध्ये डॉक्टर सोहम
या नातवाची एंट्री त्यांच्या आयुष्यामध्ये झाली. 2000 मध्ये डॉक्टर हर्षद, 2000 मध्ये डॉक्टर सोहम यांची एंट्री नातू त्यांच्या आयुष्यामध्ये आला. अत्यंत आनंद झाला. त्यानंतर 1904 साली पहिल्यांदा डॉक्टर हर्षद डॉक्टर मेघना यांचा शुभविवाह 2004 साली अत्यंत थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न झाला. 2004 ला डॉक्टर हर्षद आणि डॉक्टर मेघना हे या ठिकाणी विवाह बंधनामध्ये आले आणि पुन्हा एकदा आपल्या आयुष्यामध्ये डॉक्टर नवजोत काकांना अत्यंत आनंद झाला. कारण घरामध्ये सून आली होती. 2004 मुलाचं लग्न आणि 2005 मध्ये रिसा ही नात जन्माला आली. 2005 रिसा आणखी एक फूल यांच्या आयुष्यामध्ये उमललं रिसाच्या नावाने. त्यानंतर 2008 मध्ये युक्ती आणि विवेक मुलगी आणि जावई यांचा विवाह 2008 मध्ये झाला. आणि त्यानंतर 2009 मध्ये रिदम तिचा जन्म झाला. रिदम ही नात 2009. 2009 मध्ये डॉक्टर साहेबांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये रिदम नावाची नात आली आणि पुन्हा एकदा डॉक्टरांना अत्यंत आनंद झाला. त्यानंतर 2010 मध्ये रीत त्याचा जन्म झाला. यानंतर डॉक्टर साहेबांच्या जीवनामध्ये दुसरा एक नातू जन्माला आला 2010 साली. रीत हा नातू जन्माला आला 2010 साली. आणि त्यानंतर 2016 साली अद्विक नातू त्याचा जन्म झाला. त्याची एंट्री डॉक्टर साहेबांच्या आयुष्यामध्ये झाली. अद्विक हा नातू 2016 मध्ये डॉक्टर साहेबांच्या जीवनामध्ये आला, आयुष्यामध्ये आला. अत्यंत आनंद त्यावेळी. आणि आज आपण पाहतोय 2024 आज डॉक्टर साहेबांचा 75वा वाढदिवस आहे. अमृत महोत्सव दिवस आपण साजरा करतोय. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये डॉक्टर साहेबांना आपण शुभेच्छा देऊया. हॅपी बर्थडे. फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है, जन्मों के साथी हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। नैनों में ज्योति है, सीपी में मोती है, जन्म के साथी हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं।
त्याबरोबर त्यांनी मला पूर्ण माणुसकीने नाती जपायला शिकवले. जे माँ-बाबांचे आशीर्वाद मला सदैव राहावे हीच माझी सदिच्छा. खरं पाहिलं तर माझे बाबा कुलवाडी खूप सिनियर डॉक्टर, भव्य दिव्य अशा शुभेच्छा मूर्ती. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी केलेली त्या अप्रतिम अशी क्रांती कुलवाडीच्या मार्गाने फुलवली आणि कस्तुरी स्वरूप असं आदरणीय व्यक्तिमत्व असणारे माझे बाबा. जसा कस्तुरी दूरवर असतो तसा सारे रान आपले सुगंधाने दरवळून टाकलेले असते, तशीच काही माणसे असतात जी आपल्या व्यक्तिमत्वाने अवघं जग सुगंधी करतात. तुमच्यासारखी आणि जग हा सुगंध घेण्याचे भाग्य लाभतं त्यातून एखाद्याला. तुमचा सहवास असाच मला आयुष्यभर मिळावा हीच देवाची रंगीत प्रार्थना. एवढे बोलून परमेश्वरास आपणास दीर्घायुष्य लाभो, इथून पुढील आपले आयुष्य आरोग्यमय सुखी समाधानी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर सोम. 75 दिवे आणि या दिव्यांनी भारतीय संस्कृतीप्रमाणे, हिंदू संस्कृतीप्रमाणे, जैन संस्कृतीप्रमाणे आपण आदरणीय दादांचं गौरव करण्याचा आपण या ठिकाणी आवश्यक करतोय. हर्षद मेघा फॅमिली, सोहम दिवाणी फॅमिली, तृप्ती विवेक फॅमिली, आशिष मोर्मा फॅमिली या फॅमिलीचे तर्फे त्यांच्या हस्ते 75 दिवे प्रज्वलित करून त्यांचा औषध या ठिकाणी संपन्न होत आहे. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू. धन्यवाद. यानंतर दीपाली शहा एकतेची कविता ऐकू लागतो. सेवा जिसकी माता है, धर्म जिसका पिता है, मन शांति जिसकी पत्नी है, पुरुषार्थ जिसका जीवन है, वही है महान पुरुष मेरे पापा. त्यानंतर तृप्ती आपलं बरोबर 2 मिनिटांनी व्यक्त करणार. काही नदी अशी असतात ज्यात शब्द नव्हे तर मुख्या भावना बोलली जातात आणि ते म्हणजे वडील आणि मुलांचे नाते. अबोल पण घट्ट मायेचा ओढ्या वावरून दिसणारा पण आतून पाजरत असलेला शांत संयमी दीर्घ पण काळजीचा स्वतःच्या आधी पोरांचा विचार करणारा, वेळ प्रसंगी ओरडा देणारा पण त्यातही आपलं हितच बघणारा, आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगी आपल्या पाठीशी उभे राहणारा, हसतमुख लेकराच्या पाठवणी करणारा पण नकळत सगळ्यांच्या मनातून रसरस राहणारा. विदाईच्या वेळेस मी रडले नव्हते पण पप्पाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पाठीवर कौतुकाची थाप देणारा, आपल्या प्रगतीच्या स्वतःच्या प्रगती पाहणारा, बाकी काही नको पण पाठीशी कप
धार म्हणून हवा आहेस पप्पा. पप्पा नावाचा कल्पवृक्ष आयुष्याचा आकार देतो, आयुष्यभराचा संस्कार देतो, पाखरांमध्ये बळ देतो, पथनामध्ये बळ देतो, प्रवासाला दिशा देतो, जन्मभराची छाया तर देतोच, पण न सुटणारी मायाही देतो. पप्पा सदैव विष्णू. धन्यवाद. यानंतरही आचार्य कार्यक्रमाचं प्रास्ताविक मी डॉक्टर हर्षद शहा विनंती करतोय, आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करा. आज आमच्या दादांचा म्हणजे डॉक्टर नवजीवन शहांचा अमृत महोत्सवी वर्ष आम्ही साजरा करतोय. आणि तो साजरा करत असताना आज आम्ही नवजीवन पेठ या नवीन ऑफिसचं उद्घाटनही केलं. मला खरं तर ते उद्घाटन करताना कुणाच्या हस्ते करावं हा बराचसा प्रश्न पडला नाही, कारण माझं फिक्स होतं की ते दादा आणि बाईच. पण बऱ्याच जणांनी वेगवेगळे सजेशन दिले होते. पण मला असं वाटतं की हा फ्रीडम त्यांनीच मला दिला की तुला जे आवडतंय ते तू कर, आणि तो फ्रीडम त्यांनी दिला. त्यामुळे मला वाटतं की माझ्या ह्या फ्रीडममध्ये त्यांचाच सगळ्यात मोठा वाटा आहे. त्यामुळे मला असं वाटलं की त्यांच्या दादा आणि बाईंच्या हस्तेच आपण त्याचं उद्घाटन करावं, याच्या इतकं दुसरं काही नाही. मला वाटतं की त्यांनी ह्या पाच गोष्टी शिकवल्या, जी 5 मूल्ये शिकवली की ज्यामुळे मी डॉक्टरी व्यवसाय असू दे किंवा मी फायनान्स व्यवसाय असू दे किंवा हे कुटुंब जे कुर्बाडीमध्ये एका वेगळ्या उंचीवर पोहोचलं, त्याला त्यांचे हे 5 गुण जे आहेत किंवा जी त्यांची 5 तत्व आहेत की जी उपयोगी पडली. तर त्यातलं पहिलं तत्व होतं प्रामाणिकपणा, दुसरं तत्व होतं स्पष्ट वक्तेपणा, जे आहे ते स्पष्ट सांगणार. तुम्हाला हा आजार आहे तर तो स्पष्ट शब्दात क्लिअर समोरच्याला न दुखवता सांगण्याची त्यांची कला जबरदस्त होती. तिसरं होतं सातत्य. त्यांचा टाइम म्हणजे फिक्स टाइम. जर त्यांनी सांगितलं मी 9ला ओपीडीला येणार तर काही होते ते 9ला ओपीडीला येऊन बसलेले असायचे. म्हणजे त्यांची जी कन्सिस्टन्सी होती ती प्रचंड होती. त्याच्यानंतर त्याच्या पुढची स्टेज जी होती की लोक आजही त्यांना ओळखतात ते त्यांच्या विश्वासार्हतेमुळे. म्हणजे ते कधी कुणाला फसवणार नाही किंवा त्यांनी कुणाला जो शब्द दिलाय तो शब्द 100% पाळणार, आणि ही विश्वासार्हता त्यांनी स्वतः कमवली. त्याचबरोबर कमालीचा कृतज्ञताभाव. त्यांच्या मनामध्ये कायम सगळ्यांबद्दल कृतज्ञता असते. त्यांच्या शरीराच्या हालचालीत मला प्रत्येकाला कृतज्ञता जाणवेल. आणि हे सगळे 5च्या 5 गुण त्यांनी आमच्यामध्ये उद्धृत केले. त्यामुळे आम्ही नवीन व्यवसायामध्ये वेगवेगळ्या उंचीवर पोहोचू शकलो असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की हे खूप मोठी गोष्ट आहे की खरंच एखाद्याला जर खूप मोठा व्यवसाय करायचा असेल तर मला असं वाटतं की हे 5 गुण त्यांनी नक्की घेतले पाहिजेत. प्रामाणिकपणा, स्पष्ट वक्तेपणा, सातत्य, विश्वासार्हता आणि कमालीची कृतज्ञता. या 5 गोष्टींवर जास्त जोर दिला पाहिजे असं मला वाटतं. त्यांचे अजून 2 गुण मला नेहमी आवडतात. त्यातला पहिला गुण त्यांचा जो आहे तो म्हणजे कुठं थांबायचं आणि नवीन पिढीला आपली पूर्णपणे करण्यासाठी त्यांच्या हातात सगळं कधी द्यायचं हे त्यांना परफेक्ट जमतं. त्यामुळं कधी पिढीचे जे क्लॅशेस असतात ते क्लॅशेस आमच्या बाबतीत कधी झाले नाही. आणि दुसरा त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट जी आहे की विचारल्याशिवाय त्यांनी कधीच सल्ला दिला नाही. माझ्या बाबतीत मी जरा न विचारता बऱ्याच वेळा सल्ला देतो असं मला नेहमी वाटतं. पण मला असं वाटतं की जसं वय माझं पुढं सरकेल तसं आपल्याला न विचारता सल्ला अजिबात द्यायचा नाही, ही शिकायला यावं लागेल असं मला वाटतं. मी ज्यावेळी जैन धर्मामध्ये मंदिरामध्ये जातात त्यावेळी तिथं खरं बघितलं तर मूर्तीच्या पूजा वगैरे करणं असं जैन धर्मामध्ये काही तत्व नाहीये. खरं तर जैन धर्मामध्ये तत्व हे आहे की मूर्तीच्या पुढं पाया पडल्यावर हे म्हणायचंय की हे तीर्थंकरा तुझ्यामधले सगळे गुण माझ्यामध्ये येऊन देत. तुझ्यामधले जे चांगले गुण आहेत ते सगळे चांगले गुण माझ्यामध्ये येऊन देत. हे जैन धर्माचा मूळ गाव आहे. पण मला असं वाटतं की जसं वय माझं पुढं जाईल तसं दादांचे हे सगळे गुण जे आहेत ते माझ्यामध्ये आले तर त्याचा इम्पॅक्ट मला अजून जास्त आयुष्यात चांगल्या उंचीवर न्यायला उपयोगी पडेल असं मला वाटतं. दादांचे अमृत महोत्सव साजरा करण्याचं भाग्य आम्हा सर्वांना मिळाले. आणि हे सगळं भाग्य जे मिळण्याचं कारण हे होतं की बरेचसे नातेवाईकांनाही
माझी जी भावना आहे की त्यांचा 75वी किंवा अमृत महोत्सव साजरा करावा, तसं बऱ्याच नातेवाईकांची आणि बरेच मित्रमंडळींची इच्छा होती आणि त्यांच्यासाठी एक व्यासपीठ तयार व्हावं अशी आमची इच्छा तयार झाली आणि त्या इच्छेचं फलस्वरूप की आज हा अख्खा हॉल भरला आहे आणि त्यांचं प्रेम मला तुमच्यामधनं दिसतंय, त्याचा मला खूप मोठा आनंद आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं आमच्या एका शब्दाला मान देऊन वरचे पण आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला येतात आणि आम्हाला तो आनंद अजून द्विगुणित करता किंवा नवीन कार्यक्रमाचा अजून हुरूप देता आणि एका वेगळ्या उंचीवर आम्हाला नेऊन ठेवता. तर मी तुमचा शतशः आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर साहेब. त्यानंतर आपल्या माढा तालुका निमा संघटना, या निमा संघटनेच्या वतीनं सुद्धा डॉक्टर नवजीवन शहा यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने निमा डॉक्टरांची संघटना, ते ही संघटना डॉक्टरांचा सत्कार करू इच्छिते आहे. मी डॉक्टर निमा संघटनेचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य या सर्वांना मंचावरती निमंत्रित करतोय की त्यांच्या शुभ हस्ते तो सत्कार ते करतील आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं, अमृत महोत्सवीच्या वर्षाच्या निमित्तानं त्यांचा यथोचित असा सन्मान निमा संघटना या ठिकाणी करत आहे आणि जीवन गौरव पुरस्कार सुद्धा या माढा तालुका निमा संघटनेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं आदरणीय डॉक्टर नवजीवन काकांना या ठिकाणी बहाल होतोय, त्यांनी तो स्वीकारायचा आहे. अगोदर वाढदिवसाच्या निमित्तानं निमा संघटना माढा तालुका यांच्या शुभ हस्ते अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी या सर्वांच्या शुभ हस्ते डॉक्टर नवजीवन शहा यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं, वाढदिवसाच्या निमित्तानं माढा तालुका निमा संघटना यांच्यातर्फे त्यांना ह्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत वाढदिवसाच्या निमित्तानं. त्यानंतर निमा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर प्रद्युम्न सातव यांना विनंती आहे, आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे. लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखे नसावे, पण मी म्हणतो माणसाने सोन्यासारखे नसावे. कारण सोने फक्त हातात राहते, गळ्यात राहते आणि तिजोरीत राहते. म्हणूनच माणसाने पाहिजे असेल तर परिश्रमाचे व्हावे, कारण ज्याच्या संगीत जावे त्याचे सोने करावे असे परिश्रम नसणारे आपले आदरणीय डॉक्टर शहा सर यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आपण आनंदी जमलो. खरं तर सरांविषयी बोलण्यासाठी अनुभव संपन्न, प्रतिभा संपन्न आणि गुणवान व्यक्तीच्या विषयी बोलण्यात मी काय नव्हता बोलणार. परिस्थिती कोणती असो, सर नेहमी शांत असतात, सगळ्यांची सौहार्दपूर्ण वागणूक असते सरांची. नेहमी व्यायामाला मी सरांना बघतो जाताना. मला वाटतं ह्या त्या त्रिसूत्रे आहेत की त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभलं. खरं तर 75वा वाढदिवस अमृत महोत्सव साजरा करण्याचे भाग्य खूप कमी लोकांच्या नशिबात असते. तेव्हा आपण सर नशीबवान आहात की आपल्याला अमृत महोत्सव साजरा करत आहात. मी आशा करतो की आपण सुवर्णवंशही साजरा कराल आणि निरोगी राहाल. गेली 40 ते 50 वर्षापासून आणि नवजीवन हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण पूर्वडीकरांसाठी वैद्यकीय व आरोग्य सेवा देतात. आज आपल्याला निमा परिवाराकडून या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार देताना आम्हाला खूप आनंद होतो आणि आजचा आपल्यासारखा दिवसही असू शकत नाही. शेवटी एवढेच सांगतो की दिवस निघून जात असतात, स्मृतींची अत्तरे देत असतात. अत्तर लावून घ्यायचं असतं, अत्तर बनवून राहायचं असतं. तर तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. तुमची निरोगी, उत्साही आणि तरुण प्रवृत्ती अशीच शतायू व्हावी ही ईश्वरच्या प्रार्थना. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर माढा तालुका निमा संघटनेच्या वतीनं डॉक्टर साहेबांचा जो सन्मान झाला आणि जो मानपत्र किंवा जो पुरस्कार दिलेला आहे, जीवन गौरव पुरस्कार, त्या सन्मानपत्राचं वाचन आमचे सन्मित्र डॉक्टर संतोष सुर्वे, आपल्याला विनंती आहे आपण या सन्मानपत्राचं वाचन आपण करावं. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन कुंडवाडी आणि माढा तालुका यांच्या वतीनं आमच्या मीटिंगमध्ये परवा असा निर्णय झाला की आपल्यातल्या सिनियर मोस्ट वैद्यकीय व्यावसायिकांचा आपण सत्कार करणं, त्यांचं कार्याबद्दल, त्यांचा कार्याचा गौरव करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्या दृष्टीनं हा आजचा योग साधून आम्ही त्या कार्याची सुरुवात करत आहोत. गेली 50 वर्ष जवळपास आपल्या परिसरामध्ये कार्यरत असणारे डॉक्टर नवजीवन शहा सर यांना नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन तर्फे आज या ठिकाणी जीवन गौरव व त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून
कार्यगौरव सन्मानपत्र आम्ही या ठिकाणी आज प्रदान करत आहोत. त्याचं वाचन मी या ठिकाणी करतो. सन्मानपत्र कार्यगौरव. सन्माननीय डॉक्टर नवजीवन शाह सर, प्रथमतः आपणास 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मागील जवळपास 50 वर्षापासून आपण कुर्डुवाडी आणि पंचक्रोशीमध्ये वैद्यकीय सेवा करीत आहात. आपले अथक प्रयत्न, समर्पित सेवा आणि निरपेक्ष भावाबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपली स्वतःच्या विषयातील तज्ञता आणि दयाळू वृत्ती यामुळं अनेक रुग्णांच्या जीवनामध्ये अमूल्य बदल घडलेले आहेत. आपल्या अचूक निदान क्षमतेमुळं आणि आपुलकीच्या सेवा भावनेनं कित्येक रुग्णांना खरंच नवजीवन दिलं आहे. आपण दिलेला आधार आणि उपचार आमच्यासाठी अनमोल आहेतच. सेवाभावी वृत्तीनं गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च असो, व्यसनमुक्तीसारख्या विषयाबद्दलची जनजागृती असो किंवा रोजगार हमी योजनेतील रुग्णांना मोफत उपचार असो, अशी समाजसेवी कामे आपण अगदी प्रसिद्धी परांमुख राहून आयुष्यभर करत आला. आपल्या या कार्यास देखील मानाचा मुजरा. आपली तज्ञता, सहृदयता आणि रुग्णांप्रती असलेली सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन हे आम्हासारख्या इतर तरुण डॉक्टरांच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. आम्हा सर्वांचे आपण नेहमीच मार्गदर्शक राहाल. आपल्या उत्तम कार्यासाठी आणि समाजसेवेसाठी आम्ही आपले हार्दिक अभिनंदन करतो. आपण असंच प्रेरणादायी कार्य करत राहावं हीच प्रार्थना. आपल्या सुदृढ आरोग्य, आनंद आणि यश यासाठी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन निमा तर्फे आपणास हे कार्यगौरव सन्मानपत्र प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. आपले विनीत नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन निमा कुर्डुवाडीचे सर्व सदस्य. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. तो सन्मान पत्र त्यांना आपण अर्पित करायचं आहे. निमा या संघटनेमध्ये कुर्डुवाडीसाठीचे वतीनं ज्येष्ठ प्रधानमंत्री डॉक्टर नवजीवन शाह यांना हे सन्मानपत्र, कार्यगौरवपत्र या ठिकाणी दिलं जात आहे. धन्यवाद. आणि यानंतर डॉक्टर दिनेश फडणवीस, नरसोबाची वाणी यांचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत. डॉक्टर हर्षद शाह यांचे मित्र डॉक्टर फडणवीस एक उत्तम लेखक आहेत, उत्तम कवी आहेत. त्यांनी खास त्यांच्या काव्यशैलीतून हे एक सन्मानपत्र त्यांनी तयार केलेलं आहे, ते त्यांना प्रदान करत आहेत. आणि त्याचं वाचन पण मी डॉक्टर फडणवीस यांना विनंती करतोय, आपण स्वतः त्या सन्मानपत्राचं वाचन आपण करायचं. डॉक्टर दिनेश फडणवीस. आदरणीय डॉक्टर नवजीवन शाह सर, आपणासारख्या निष्ठावान कर्मयोग्यांना हे मानपत्र प्रदान करीत असताना आम्हास निरतिशय आनंदाची अनुभूती होत आहे. गेली 50 वर्षे आपणा हातून घडलेली रुग्णसेवा हा कुर्डुवाडीच्या वैद्यकीय क्षेत्रातील आढळ मानबिंदू आहे. आपल्या वैद्यकीय कौशल्याचा परिस्पर्श लाभून अनेक रुग्णांना व्याधीमुक्तीचे अनन्य समाधान प्राप्त झाले. 1972च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेतील कामगारांना आपण मोफत रुग्णसेवा दिली. याशिवाय वीर सेवा दलाच्या माध्यमातून सामाजिक व वैद्यकीय उपक्रमात आपण सातत्याने क्रियाशील राहिलात. आपल्या अंतरात रुजलेल्या निष्काम कर्मयोगाचे हे यथार्थ प्रतीकच होय. प्रसिद्धी परांमुख राहून आपण परिसरातील अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या भविष्याचे शिल्पकार झाला. सम्यक विचार, आदर्श आचार आणि परिपूर्ण आहार ही त्रिसूत्री आपण आयुष्यभर कृतीत परावर्तित केले. ज्ञान, संयम आणि सातत्य यांचा वस्तुपाठ आपण आचरणातून आपणा सर्वांसमोर मांडला. आपल्या समाजाभिमुख रुग्णसेवेचा वारसा आपण पुढच्या पिढीत अग्रेषित केला. आपणासारखे कर्मनिष्ठ ज्ञानयोगी हेच या समाजाचे यथार्थ वैभव आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आपले अलौकिक योगदान सर्वांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक राहील. आपली आयुष्यभराची कर्मसाधना
निरामय दीर्घायुष्य रूपाने फलित व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभम भवतु. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. पुरवणी शहरातील ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर नवजीवन शहा अखंडपणे रुग्णसेवा करत आहेत. पुरवणी शहरामध्ये त्यांचं नाव आहे आणि गेली 50 वर्षामध्ये रुग्णसेवा करत असताना या 50 वर्षाच्या प्रवासामध्ये त्यांच्याबरोबर त्यांचे जे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत, या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं डॉक्टर नवजीवन शहा यांची इच्छा होती की माझ्या 50 वर्षाच्या या रुग्णसेवेच्या प्रवासामध्ये ज्यांनी मला सहकार्य केलं, ज्यांनी मला मदत केली किंवा ज्यांच्या सोबत मी काम केलेलं आहे, त्या सगळ्यांचं मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि म्हणून त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा, मग ते सिस्टर असतील, नर्स असतील, कंपाऊंडर्स असतील, त्या सगळ्यांचा सन्मान मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने करायचा आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. आणि त्यांच्यासोबत गेले 50 वर्ष त्यांनी ही रुग्णसेवा करण्यामध्ये त्यांचा सहयोग दिला, सहभाग घेतला. त्या सगळ्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. मी नाव वाचतोय, कृपया सगळ्यांनी एकदम स्टेजवरती यायचंय आणि सगळ्यांनी एकदम त्या ठिकाणी भेटवस्तू डॉक्टर साहेबांच्या हस्ते मिळणार आहे. ज्या प्रवासामध्ये आपण सर्व या ठिकाणी सामील होता. महादेव सरमध्ये मनोहर गायकवाड, शोभा वाघमारे, शैला ढाकणे, शारदा सुतार, इंदू गलांडे, नवनाथ मदने, रमा राऊत, शकू शिंदे, निर्मला वाल्मिक, स्वर्गीय प्रेमराज संतोष गोरे, स्वर्गीय प्रेमराज हस्तक येथील जोशीला, स्वर्गीय कृष्णा गोरेंचे घेतील संतोष गोरे, उषा जाधव, दिनेश ठोंबरे, रोहिणी वंजाळे, रमेश पर्वत, संजीवनी हनवते, अश्विनी तांबे, शकुंतला अडसूळ, रेश्मा विद्यागज आणि योगिता ठोंबरे या जवळजवळ 20-22 कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत गेली 50 वर्षामध्ये डॉक्टर साहेबांना या रुग्णसेवेमध्ये अत्यंत मोलाची साथ दिली. त्याची एक उतराई म्हणून किंवा एक कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून डॉक्टर साहेबांनी ठरवलं माझ्या या वाढदिवसा दिवशी त्यांना आपण त्याचा सन्मान करावा, सत्कार करावा, त्याकडे छोटीशी भेटवस्तू त्यांना द्यावी म्हणून हा प्रपंच आपण या ठिकाणी उभा केलेला आहे. या सर्वांच्या सहकार्यानेच गेली 50 वर्ष डॉक्टर नवजीवन शहा या ठिकाणी आपल्याला रुग्णसेवा देऊ शकलेली आहे. म्हणून या सर्वांचा सत्कार या ठिकाणी होतोय. एक छानसा ग्रुप फोटो घ्या. सर्व कर्मचारी विनंती आहे आपण ग्रुप फोटोसाठी उभं राहायचंय. सर्व कर्मचारी गेल्या 50 वर्षामध्ये रुग्णसेवा देत असताना त्यांची सोबत डॉक्टर साहेबांना लाभलेली आहे. म्हणून एक कृतज्ञता सोहळा व सत्कार या ठिकाणी त्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. धन्यवाद. धन्यवाद. टाळ्यावरून स्वागत करूया. या सत्काराच्या नंतर काकांविषयी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी काही मान्यवरांची मनोमत आपण घेणार आहोत. अगदी 2 मिनिटांमध्ये मान्यवरांना विनंती आहे आपण आपलं मनोमत व्यक्त करायचं आहे कारण बोलणारे खूप आहे. म्हणून आपल्याला एक कळकळीची विनंती आहे की आपण 2 मिनिटांमध्ये आपलं मनोमत आपण व्यक्त करायचं आहे. दादांना शुभेच्छा देण्यासाठी मी बोलवतोय सुरुवातीला त्यांचे नातेवाईक आशिष कोठारी आहे. धन्यवाद. आज डॉक्टर नवजीवन शहा यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आपण इथं एकत्र जमलेलो आहोत. त्यांना शुभेच्छा देणं एक नातेवाईक म्हणून तो अत्यंत जवळचा. माझ्याकडे खूप भावना आहे पण ज्यावेळेला भावना खूप दाटून येतात त्यावेळेला शब्द फुटत नाही. परंतु मला असं वाटतं की एखाद्याच्या आयुष्यामध्ये 75 वर्ष हा एक मोठा टप्पा आहे आणि तुम्ही त्यांचं जर आयुष्य पाहिलं तर प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या कुर्डुवाडी नगरीचे त्यांनी नगराध्यक्षपद भूषवलं ते त्यांचे वडील बंधू डॉक्टर कुंतल शहा यांच्याबरोबर त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली आणि
डॉक्टर कुंतल शाह हे थोडेसे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते, थोडेसे राजकारणी होते. तर डॉक्टरांनी बरोबर त्याचा समन्वय साधला. त्यांनी त्यांच्याकडनं वैद्यकीय शिक्षण जसं घेतलं तसं तो सामाजिक बांधिलकी जी असते तोही गुण आत्मसात केला. डॉक्टरांनी आपल्या आयुष्यामध्ये काम करत असताना जर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं ते अत्यंत मितभाषी आहे, कमी बोलतात, पण सर्वात महत्वाची गोष्ट काय की त्यांच्याकडे आलेल्याचं ते सर्व ऐकून घेतात, ॲनालिसिस करतात आणि त्या रुग्णाला काय झाले आहे याचं निदान अचूक करतात. आता ही गोष्ट अनेक वक्त्यांनी सांगितली, अनेक डॉक्टरांनी सांगितली आहे. तर आम्ही नातेवाईक म्हणजे काय, आम्ही त्यांना फोन करणार, डॉक्टर असं होत आहे की डॉक्टर 2 मिनिटात गोळ्या लिहून देणार. आता तर व्हॉट्सअप आला तर ते मेसेजच करतात. अदरवाईज ते म्हणतात तू मेडिकलमध्ये जा, मी त्याला सांगतो. म्हणजे एवढं आमचं ते नातं होतं. इव्हन आम्ही नातेवाईक लोक तरी बाहेर कुठल्या डॉक्टरला दाखवलं आणि त्यांनी सांगितलं बाबा असं असं आहे तसं आहे, पण आमचा त्या माणसावर अजिबात विश्वास नसायचा, त्या डॉक्टरवर विश्वास नसायचा, कारण आमची संपूर्ण श्रद्धा डॉक्टर नवजीवन यांच्याशी होती. पण डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही पुढचा निर्णय घेत होतो. असो, डॉक्टरांनी आपल्या आयुष्यामध्ये सर्वांना देण्याचंच काम केलेलं आहे. बघा त्यांच्याकडे किती कृतज्ञता आहे. आयुष्यभर ज्या लोकांनी त्यांना साथ दिली वैद्यकीय सेवा करताना त्यांचाही त्यांनी मोठ्या मनानं सत्कार केला. आणि या ठिकाणी आता खूप थोडा वेळ आहे, तर आमचं माझं आजोळ पणदरे, डॉक्टर हर्षद यांचंही आजोळ पणदरे, म्हणजे माझी मावशी लागते. डॉक्टर सुनंदा नवजीवन शाह माझ्या मावशी लागतात. आणि खरं तर मला असं वाटतं की त्यांच्या आयुष्यामध्ये तिचंही फार मोठं योगदान आहे आणि या निमित्ताने आपण तिचंही कौतुक करावं असं मला वाटतं. मला वाटतं आता जास्त बोलण्यापेक्षा आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. माझ्याकडूनही, आमच्या कुटुंबियाच्या वतीनं, सर्व नागरिक इथं जमलेल्या सर्व त्यांच्या मित्र परिवाराकडून आणि आमच्या कुटुंबाकडून त्यांना मी पुन्हा हार्दिक शुभेच्छा देतो आणि एक अशी अपेक्षा करतो की त्यांचे जे गुण आहेत आयुष्यावर त्यांनी 75 वर्ष जे गुण जोपासलेले आहेत त्यातले काही गुण आपण सर्वांनी जर घेतले तर आपलंही आयुष्य सुखकर आणि आनंददायी होईल. धन्यवाद. धन्यवाद आशिष कोठारिया. यानंतर शुभेच्छा देण्यासाठी मी निमंत्रित करतोय किरण शाह. डॉक्टरांबद्दल बोलण्याची माझी योग्यता नाही आणि हर्षद आणि आशिष सारखं मला बोलतंय. मला सांगितलं तुम्ही धन्यवाद बोलायला आणि नेहमीप्रमाणे अडचणीला पत्रकार मदतीला येतात तसे पत्रकार माझ्या शेजारी बसले होते. त्यांनी सांगितलं एक सन्मानपत्र आहे ते तू प्लीज वाचून दाखव. तर योगेश प्लीज वरती आला तर बरोबर आहे. पत्रकारांचं हिरक महोत्सव निमित्त सन्मानपत्र, हे सन्मानपत्र पत्रकारांकडून आलेलं आहे. रुग्णांचे देव डॉक्टर नवजीवन मोतीचंद शाह आपणास रुग्णांचे देव या उपाधीने अलंकृत केले जात आहे. काय जोरात जरा जोरात काय. मातृपिंड देवो भव या उक्तीप्रमाणे डॉक्टर नवजीवन शाह व पत्नी सौ सुगंधा शाह यांनी स्वतःच्या कार्यकुशलतेने रुग्णांच्या सेवेचा शुभारंभ केला होता. माता फुलबाई व पिताश्री मोतीचंद शाह यांची सेवा उत्तम प्रकारे शेवटपर्यंत केलेली आहे. प्रभू रामाच्या पाठीशी बंधू श्री लक्ष्मण सावलीप्रमाणे उभे राहिले होते त्याप्रमाणे कुडवाडीचे भाग्यविधाते डॉक्टर कुंतल शाह आपले मोठे बंधू यांच्या पाठीशी आपण उभयताने उभे राहून वैद्यक क्षेत्रात नाव नोंदवून आणि तो आजपर्यंत टिकून ठेवलेला आहे. पै पाहुणे आप्तमित्रांचे आपले आरोग्य क्षेत्रातील सल्लागार जसं आशिषने आता सांगितलं हे कार्य आपण कन्सल्टन्सी फी न घेता निस्पृहपणे करिता चिरंजीव हर्षद, सौमेघा, दीपा, तृप्ती व नातवंडे यांना घडवण्यात आपला सिंहाचा वाटा आहे. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे आपण इथे येणारे व्हिजिटिंग डॉक्टर सुद्धा आत्मीयतेने येत असतात. तसेच आपल्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या सहकार्याशी आपले जिव्हाळ्याचे नाते आहे. इतक्या व्यापातून सुद्धा आपण नियमितपणे देवदर्शन, ध्यान, स्वाध्याय, व्यायाम करिता अशा सर्वांगीण क्षेत्रात यशस्वी व्यक्तीचे जीवन गाथा ही सर्वांना निश्चितच उद्बोधन. आपल्या सर्वांकडून 75व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभकामना. आपले विनीत आप्तमित्र. जायच्या आधी मला 4 वेळा सांगितलं होतं की कुणी निर्णय सांगू नको.
पण हे आमचे पंधराचे मामा आनंद कुमार शाह यांच्या लेखणीतून आलेलं आहे. तर सगळ्यांनी आनंद कुमार शाहसाठी टाळ्या वाजवा आणि आनंद कुमार शाह थँक्यू. धन्यवाद किरण शाह. डॉक्टर नवजीवन शाह म्हणजे आमचे बुवा. लहानपणापासून आम्हाला एकच गोष्ट माहिती की कोणतीही गोष्टी अडचणीची आली हेल्थच्या विषयी तर सर्व गोष्टी सोडायच्या आणि सर्वात प्रथम कुर्डुवाडीला पोहांना फोन करायचा. हे आज तागायत आमच्या परिवारामध्ये चालत आलेलं आहे. आशिष भैयांनी पण तेच सांगितलं की आमचा जो विश्वास आहे तर कोणावरही नाही, कोणी कोणताही सल्ला जर दिला तर सर्वात महत्त्वाचं कन्सल्टिंग पहिले पोहांकडे जायचं आणि अतिशय कमी मेडिसिन्समध्ये त्यांनी आम्हाला योग्य ते बदल आहारातील असतील, दिवसांत दैनंदिनीमध्ये असेल किंवा व्यायाममध्ये असेल या गोष्टी सांगितल्या. त्यामुळं आम्ही बंधारकर खूप भाग्यवान आहोत की आम्हाला आमची हेल्थ एवढी स्ट्रॉंग राहिलेली आहे. आज आमच्या आजी म्हणजे सुनंदाबाईंची बाई वय वर्ष 98 आहे पण त्या आजही हेल्दी आहेत. त्यांनाही खूप सुरुवातीपासून आजपर्यंत त्यांनी पूर्ण व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे. तर आम्ही भंडारकरांतर्फे आपणास 75व्या वर्षाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद कुमार शाह. या नातेवाईकाच्या व्यतिरिक्त गावातील काही व्यक्तिमत्व असे आहेत की त्यांना डॉक्टरांच्या विषयी बोलावंच लागतं. प्राध्यापक, डॉक्टर आणि प्राचार्य रवी सुरज सर, आपल्याला विनंती आहे आपण अगदी 2 मिनिटांमध्ये डॉक्टर साहेबांना शुभेच्छा द्यायची. सर्वप्रथम काकांना या 75व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. काका 75व्या वाढदिवसानंतर आमच्या वेतावळीमध्ये गावामध्ये आमचे वडील जे आता 19 वर्षाचे आहेत आणि आमचे चुलते यांच्याशी चर्चा केली. कारण त्यांच्याकडून ऐकलं होतं की काका आणि कोणता डॉक्टर वेतावळीमध्ये सेवा द्यायची, तपासणी करायची तेव्हा 40 वर्षापूर्वी. आणि मी म्हटलं त्यावेळी 40 वर्षापूर्वीची कशी परिस्थिती तर गाडीवर यायचे डॉक्टर तपासायचे. तर त्यांना कोणी निरोप दिला की नाही पेशंट येऊ शकत नाही, तुम्ही तुमचा ठरलेला दिवस सोडून यायचं तरी ते यायचे. आणि फी किंवा त्यांचं पेमेंट केव्हा द्यायचं तर सांगितलं मला आश्चर्य वाटलं की दरवर्षी खळत आल्यावर त्यांचं पेमेंटचे लोक आमच्या गावामध्ये लिहून द्यायचे. आणि काकांचा अजून एक गुण मला ग्रामस्थांनी सांगितलं मलाही पावला. कारण मागच्या 10 वर्षापासून रोटरी क्लबच्या निमित्तानं डॉक्टर अध्यक्ष होते त्यावेळी मी सचिव म्हणून काम पाहिलं. त्यांच्या कुटुंबियाशी आमचे जवळीचा संबंध आला. पूर्ण दादा असो, ताई असो, मेघा मॅडम, डॉक्टर आम्ही दादाचा स्वभाव पाहिला कायम स्मितभाषी पाहिलं त्यावर हसणार. आणि भरपूर लोकांना असं वाटायचं की काकीकडे गेलं की आपला आता निम्मा बरा होतो. आजही माझे अनेक चुलते वडील नेहमी येतात परंतु थोडंसं बरं वाटत नाही तर काकांच्याकडे जाऊन येतो एवढं सांगतात, जाऊन येतात आणि आता बरं वाटतंय. काका पुन्हा एकदा तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही शुभेच्छा देतो. आज लक्षात डॉक्टर यांनी त्यांचा नवजीवन बँक या फायनान्शियल ऑफिसचं उद्घाटन केलं. त्या ऑफिसच्या माध्यमातून ते अनेक कुर्डुवाडी परिसरातील लोकांना फायनान्शियल दृष्ट्या एक चांगलं स्ट्रॉंग करत असलं पाहिजे यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत आहेत. त्यांच्या ऑफिसच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर डॉक्टर नवजीवन काकांना शुभेच्छा देण्यासाठी खास लातूरहून आलेले अनंत यादव यांना विनंती आहे आपण अगदी थोडक्यात आपल्या शुभेच्छा आपण व्यक्त करायचे. अनंत यादव, लातूर. सर्वप्रथम संयोजकांना त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला 2 मिनिटं बोलायची संधी दिली. आज या ठिकाणी डॉक्टर नवजीवन शाह यांचा 75वा वाढदिवस आपल्या सर्वांच्या साक्षीने
या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी डॉक्टर हर्षद शहा यांनी हा बुद्ध शर्करा योग या ठिकाणी साधलेला आहे. ज्याप्रमाणे डॉक्टर शहा यांनी गेली 50 वर्ष आपल्या आरोग्यदायी सेवेमधून लोकांना आरोग्याची संधी उपलब्ध करून त्यांनी सेवा दिली. त्याचबरोबर डॉक्टर शहा यांनी आरोग्याबरोबरच वेल्थ सुद्धा आवश्यक आहे. हेल्थ आणि वेल्थ या दोन्ही गोष्टीचा आज या ठिकाणी सुरेख असा योग साधलेला आहे डॉक्टर शहा यांनी. वेल्थ जर कमवायचे असेल तर हेल्थ चांगली पाहिजे आणि हेल्थ जर चांगली असेल तरच आपण वेल्थ कमवू शकतो. हा जो मंत्र आहे या ठिकाणी डॉक्टर शहा यांनी आपल्या सर्वांना देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या रूपाने केलेला आहे. आज 75 वर्ष आहेत. डॉक्टर शहा यांच्या बाबतीत मी देवाला प्रार्थना करेन की त्यांनी 100 पार करावी आणि डॉक्टर शहाने हा जो योग घडवून आणलेला आहे हेल्थच्या बाबतीत आणि वेल्थच्या बाबतीतला जो आलेख आहे सर्वांचाच असाच वाढत राहू अशीच या ठिकाणी शुभचिंतन व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द धन्यवाद. यानंतर ज्यांचा आपण आज 75वा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करतोय आणि जे बहुजन ग्रुपचे प्रमुख आहेत आणि आधारस्तंभ आहेत, कोरवाडीचे ज्येष्ठ धन्वंतरी आहेत डॉक्टर रघुवंश शहा काकांना विनंती आहे आपण आम्हाला व्यक्त करावं. काका दिवस निघून जातच असतात. काका दिवस निघून जातच असतात. स्मृतीची आत्तरं देतच असतात. दिवस निघून जातच असतात. स्मृतीची आत्तरं देतच असतात. अत्तर लावून घ्यायचं असतं. अत्तर लावून घ्यायचं असतं. आणि काका तुम्ही आम्हाला सांगितलं अत्तर बनवून राहायचं असतं. अत्तर बनवून राहायचं असतं. तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. तुमची निरोगी उत्साही आणि तरुण प्रवृत्ती अशीच शतायू हो हीच मी ईश्वरचरणी या निमित्ताने प्रार्थना करतो आणि आपल्याला विनंती करतो आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. जय जिनेंद्र. सर्वप्रथम उपस्थित गुरुजन, नातलग, हितचिंतक, माझे रुग्ण मित्रांनो, माझे सर्व टीमाचे सभासद, विभागाचे सभासद या सर्वांचे आभार. माझ्या आयुष्याचा जीवनपट डोळ्यासमोर ठळकपणे दिसतोय. जीवनातील गुरु म्हणजे माझे दादा, नंतर कुलकर्णी व उषाभाभी या दोघांच्या प्रेरणेने आशीर्वाद घडलो. प्राथमिक शाळेतील शिक्षक, कॉलेजमधील प्राध्यापक यांनी तर पुस्तकी ज्ञान दिले, परंतु बरोबर असणारे मित्र, माझे रुग्ण, हॉस्पिटलमधील कामगार या सर्वांनी मलाही ज्ञान दिले. या सर्वांचे ऋण फेडणे अवघडच. त्यांच्या ऋणात राहणे पसंत. माझा प्रत्येक रुग्ण मला त्याला शिकवत होता. आपण डोळे उघडे ठेवून काम करत राहिलो तर नवीन गोष्टी शिकत गेलो. रुग्णाला माझ्या ज्ञानाप्रमाणे योग्य सल्ला दिला. स्वतःचा आर्थिक फायदा
ताक यांचा आहे. तसेच माझ्या 2 मुली डॉक्टर दीपाली संतृप्ती आणि डॉक्टर दर्शन मेधा या सर्वांचा सहयोग महत्त्वाचा आहे. याबरोबर माझ्या सर्व नातवंडांमध्ये माझे आयुष्य आनंददायी आरोग्यदायी व्यतीत होत आहे. मला सर्व आयुष्यात गंभीर मानसिक आधार माझे मिळणे श्री नरेंद्र, श्री अभय तसेच साडू रवी शेठ, प्रकाश शेठ यांचा मिळाला. तसेच माझे मिळणे स्वर्गवासी श्री नगरखेडकर यांचाही आधार मिळाला. नशिबावर विश्वास कधीच ठेवला नाही. कष्ट व कर्मावर विश्वास ठेवून अवलंबून राहून जीवनात यशस्वी होत गेलो. पुन्हा प्रयत्न चुका सन्मानाने जगलो. आयुष्यात कधी पुन्हा दुःखाचे ढग घालून आले तसेच सुखाची विंचीत बरसली. आयुष्याचे आव्हाने सर्वजण चिंतन मारलं यांच्या आधाराने पार करू शकलो. खरं तर आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे त्यांना परके केल्यासारखे होईल. त्यापेक्षा त्यांच्या ऋणात राहणे पसंत करतो. हा अमृत एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वांनी एकत्र येऊन साजरा करत आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे शतशः धन्यवाद. गत आयुष्यात माझ्याकडून काही लोकांना क्वचित प्रसंगी दुखावलं असेल त्या सर्वांची धन्यवाद काका. या सत्काराच्या उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. यानंतर मी या प्रश्नांना विनंती करणार आहे. मागाशी नवजुवन वेल्थ ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे की दवाखान्याच्या त्या प्रिमायसेसमध्ये नवजुवन वेल्थ ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे. आपण यानंतर सुरुची भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर आपण त्या नवजुवन वेल्थच्या ऑफिसला आपण भेट द्यायची आहे अशी आपल्याला एक विनंती आम्ही करत आहोत. आता यानंतर सकल जैन समाज यांच्या वतीने डॉक्टर साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी सर्व सकल जैन समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि समाज बांधवांना विनंती करतोय की आपण डॉक्टर साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आपण नेहमी वाढदिवस साजरा करतो. साजरा करताना म्हणतो आपण हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे करत असताना ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना पण आनंद होत नाही आणि समोरच्यांना पण आनंद होत नाही. हे हॅपी बर्थडे हा शब्द इंग्रजांनी आणलेला आहे. कारण इंग्रज कधी हसतच नव्हते म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने यांचा हॅपी बर्थडे साजरा करायचा आहे. सकल जैन समाज बांधव सगळ्यांना विनंती आपण मंचावर द्यायचं. डॉक्टर नवजीवन शहा, डॉक्टर नवजीवन शहा, डॉक्टर नवजीवन शहा.
हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू। आजचा सोहळा पाहून मला काही पंक्ती आठवल्या. पावसाच्या थेंबाने धरती सुगंधित होते आणि सुखावते. चांगल्या माणसाच्या सानिध्यात जीवन आनंदी होते आणि नाते अधिक घट्ट होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांना आम्ही आभार मानतो. आपण सर्वांनी आपुलकीचा प्रेम आणि जिव्हाळा असाच अखंड राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण सुरुची भोजनाचा आस्वाद घेतल्यावर आमच्या नवजीवन वेल्थ ऑफिसच्या आणि नवजीवन वेल्थ ऑफिसला भेट द्यावी ही विनंती करतो आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू. बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका, क्या मिसाल दो मैं तेरी नाम लो मैं किसका। नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू। औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता। मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता, जिन्हें कहा उसे क्या है फूलों की जरूरत, जो बहार खुद कहलाए हर कली का दिल धड़काए तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू। फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, तारों ने गगन से तुझको ये प्याम भेजा। दुआ है ये खुदा करे ऐ शौक तुझको चांद की उम्र लग जाए, आए तो कयामत आए तू जिए हजार